आपण या ठिकाणी निफ्टी 50चं वीकली अनालिसिस करणार आहोत. तर आज दिनांक आहे 13 जून 2026 आणि मी स्क्रीनवरती निफ्टी 50चा वीकली चार्ट लावलेला आहे. तर आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स ट्रेंड लाईन ड्रॉ करून घेऊयात. तर या ठिकाणी मी रेजिस्टन्स ट्रेंड लाईन ड्रॉ करत आहे. रेजिस्टन्स झोन आणि त्याचबरोबर आपण एक सपोर्ट ट्रेंड लाईन ड्रॉ करूयात. तर या ठिकाणी मी एक सपोर्ट ट्रेंड लाईन ड्रॉ केलेली आहे आणि आपल्याला एक या ठिकाणी यंग पॅटर्नचं फॉर्मेशन पाहायला भेटत आहे. जसं की आपण स्क्रीनवरती पाहू शकता, यंग पॅटर्नचं फॉर्मेशन आपल्याला पाहायला भेटत आहे. समजा जर का पुढच्या 1-2 वीक मध्ये मार्केटनी ही खालची सपोर्ट ट्रेंड लाईन ब्रेक केली तर मार्केटचा जो नेक्स्ट सपोर्ट आहे तो आहे 18,900. तर मार्केट या ठिकाणी येऊ शकतं डिरेक्टली 18,900. पण समजा मार्केटनी जर का इथून अपमूव्ह दिली तर डिरेक्टली मार्केट लाईफ टाइमच्या हाईच्या आसपास जाऊ शकतं. तर बघूया नेक्स्ट 1-2 वीक मध्ये मार्केट कुठे जात आहे. त्याचबरोबर आपण एक डे टाइम फ्रेमचं अनालिसिस करून घेऊया. डे टाइम फ्रेम वरती आपल्याला काय पाहायला भेटतंय. मी डे टाइम फ्रेम वरती शिफ्ट झालेली आहे आणि जसं की आपण पाहू शकता या ठिकाणी मला एक चॅनल पॅटर्न पाहायला भेटत आहे. एक ट्रेंड लाईन ड्रॉ करते, रेजिस्टन्स ट्रेंड लाईन आणि या ठिकाणी सपोर्ट ट्रेंड लाईन मी ड्रॉ केलेली आहे. जर समजा या ठिकाणी मार्केटने इथून अपमूव्ह दिला आहे, ट्रेंड लाईन ब्रेक केली तर कदाचित मार्केट या लेवलला जाऊ शकते, इथून 25,000च्या लेवलला जाऊ शकतं. तर बघूयात आपण नेक्स्ट मंडेला जेव्हा मार्केट ओपन होईल त्यावेळी मार्केट कुठल्या साईडला मुवमेंट देता येते. टेक्निकल अनालिसिस नुसार आपण सांगू शकतो की मार्केट अपसाईडला जाण्याचे चान्सेस आहेत. तर पाहूया मंडेच्या दिवशी मार्केट कुठे जात आहे. थँक्यू.